नाशिकमधील बोंधूबाबा खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीनं त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे। तक्रारदाराच्या गरोदर पत्नीवरती बोंधू खरातनं लैंगिक अत्याचार केले होते। त्याच रागामधून तक्रारदारानं खरातच्या सगळ्या कृत्यांवरती लक्ष ठेवलं। खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले आणि त्यामुळे तक्रारदाराला खरातचे सगळे कारनामे हे समजले। खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्यामुळे तक्रारदारानं तेव्हा तक्रार दिली नव्हती। मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर या जवळच्या व्यक्तीनं खरात विरोधामध्ये तक्रार दिली आहे। तसंच अनेक धक्कादायक खुलासे देखील केले। काळे कारनामे करणाऱ्या अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय। संसारामध्ये भांडण होत असल्यानं महिला या बोंधू खरातकडे गेली। यानंतर या महिलेचा घटस्फोट झाला। धक्कादायक बाब म्हणजे खरातनं या महिलेचं लैंगिक शोषण केलं आणि ती गर्भवती राहिली। या पीडित महिलेला गर्भपात करण्यासाठी खरातनं कार्यालयामध्ये बोलवून तिला औषध दिलं। एवढंच नाही तर घटस्फोट झाल्यानंतर या नराधमानं लग्नाचं आमिष दाखवत तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलेचं शोषण केलं। या महिलेला 2027 मध्ये लग्न करणार असल्याचं आश्वासन या बोंधू खरातनं दिलं होतं। अवतारी पुरुष असल्याचं सांगून खरातनं या महिलेला विश्वासात घेऊन तिचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणी आता खरातवरती एकूण 3 गुन्हे दाखल झाले। अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची एसआयटी चौकशी ही पूर्ण झाली आहे। खरात त्याच्यासह खरातचा ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढेसह एकूण 8 जणांची तपास पथकानं कसून चौकशी केली आहे। दरम्यान खरात विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय। क्राईम ब्रँचकडून खरातची चौकशी करण्यात येते। बोंधुगिरी आणि अघोरी कृत्यांच्या माध्यमामधून शेकडो निष्पापांना आपल्या जाळ्यामध्ये ओढणारा नराधम अशोक खरात त्याच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर रविवारी पुन्हा त्याची एसआयटी चौकशी झाली। या चौकशी दरम्यान पोलिसांनी या हैवानाची हवाच काढल्याचं दिसतंय। चौकशीनंतर जेव्हा अशोक खरात बाहेर आला तेव्हा ताकदच राहिली नसल्याचं त्यानं सांगितलंय। त्याला धड चालता देखील येत नव्हतं। यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्याचा प्रयत्न त्यानं केला। मात्र अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या खरातचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं सांगून महिलांवरती अत्याचार करणाऱ्या हा बोंधू पाय लटपटत चालत होता। नाशिकमधील बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता तपासाला आणखी वेग आलाय। आधीच गंभीर आरोपांना सामोरं जात असलेल्या खरात विरोधामध्ये आणखी 3 पीडित महिलांनी पुढे एक तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती ही आणखीन वाढलेली असून तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। या 3ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येते। एसआयटीकडून या महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत। अनेकदा अशोक खरातनं महिलांचं शोषण केल्याचे हे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। मुंबईतील अंधेरीमध्ये पहिलं अत्याधुनिक सुविधा असलेलं शौचालय बांधण्यात आलंय। आमदार मुरजी पटेल यांनी अत्याधुनिक शौचालयाचं उद्घाटन केलं। या शौचालयामध्ये वॉशिंग मशीन आणि पिण्याचं पाण्याची देखील सोय आहे। सीएसआर फंडामधून या शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे। मुरजी पटेल यांनी शौचालयांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता। हे शौचालय सोलर पॅनलवरती चालणार असून यामुळे अंधेरीतील सुभाषनगरमधील नागरिकांची अडचण ही दूर होणार आहे। भिवंडीत आज 24 तास पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे। भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून देखभाल आणि दुरुस्तीची कामं ही हाती घेतली जाणार आहेत। त्यामुळे आज सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा हा बंद राहणार असल्याची पालिका प्रशासनाची सूचना आहे। पाणी जपून वापरण्याचं देखील आवाहन केलं आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांचा ताफा अडवून जोरदार निदर्शनं केली। राज्यातील आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवलाय। त्याबरोबरच शाळा वाचवा अशी घोषणा देखील करत काळे झेंडे दाखवले। या प्रकरणी पोलिसांनी एआयएसएफचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे। दरम्यान पंकज भोयर हे जनता दरबार कार्यक्रमासाठी तुमसर इथं आलेले होते। भंडाऱ्याकडे पालकमंत्र्यांचा ताफा जात असताना तुमसरमध्ये निदर्शनं करण्यात आली। आम्हाला ह्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्या अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं आणि आपण निश्चितपणे चांगल्यात चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्या।
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय। 2019 पासूनच्या लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेत मनसेनं जिल्हा संघटक सोनू लाहोटी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय। पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केलेले आहेत। त्याबरोबरच 1 मे पर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं केलेले गैरव्यवहार हे सुरळीत केले नाही तर 2 मे रोजी विद्यापीठासमोर मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलाय। पडदा घोटाळा, झाडे लावण्याच्या कुंडी घोटाळा, परत गॅस सिलेंडर घोटाळा, पेट्रोल घोटाळा, परत विमान प्रवास घोटाळा, परत जेम पोर्टलवर खरेदी न केल्याबद्दल घोटाळा, जे कम्प्युटरचे दुकानं आहेत त्यांच्याकडून AC खरेदी केलेले त्याचा घोटाळा, असे बरेच घोटाळे। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती चक्काजाम आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशा नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टींनी सांगितलंय। आतापर्यंत साधारण 700 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। मात्र कितीही दडपशाही झाली तरी आंदोलन होणारच असा इशारा राजू शेट्टींनी दिलेला असून न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी देखील घेतली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल अशा जवळजवळ 700 लोकांना पोलिसांनी नोटिसा पोस्ट केलेल्या आहेत। ही सरळ सरळ दडपशाही आहे। किती दडपशाही करा, गुंडागर्दी करा, खाकी वर्दीतल्या गुंडांनी काही हैदोस घातला तरी सुद्धा उद्याचं आंदोलन होणार म्हणजे होणार। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरचे शेतकरी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेत। गोविंद महाराज मंदिरासमोर हे उपोषण सुरू असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत। महसूल विभागातील राज्य महामार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद ही तात्काळ रद्द करण्यात यावी। त्याबरोबरच पिंपळगाव ते जरंडी या जुन्या रस्त्याला मंजुरी देऊन तो कॉन्क्रीट स्वरूपामध्ये बांधण्यात यावा अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। प्रशासनानं लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून केली जाते। 10 शेतकरी आहेत जे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच रोज 10 ते 12 शेतकरी साखळी उपोषणाला बसले। म्हणजे आज आम्ही 20 लोक आहोत जे उपोषणाला बसलेलो आहोत। तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, म्हणजे दोन्ही मागण्या 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। आमचं हे आमरण उपोषण चालूच राहील। धाराशिवच्या डोंगरेवाडी इथं टॉवर लाईनच्या कामावरून शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। योग्य मोबदला न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी अंगावरती पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केलाय तर काही शेतकऱ्यांनी टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। कंपनीकडून शेतकऱ्यांना समसमान मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। काही शेतकऱ्यांचा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद देखील झाला। योग्य मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलाय। आम्हाला त्यांनी फक्त 25 रुपये मीटरने पैसे दिले, बागायती म्हणून त्यांनी 25 रुपये मीटरने दिले। त्यांना काय बोला गेलं की ती दांडामुडकी करते। आमची मागणी, तुम्ही जी पाठीमागाच्या लोकांना पैसे दिलेत, नांदूरला म्हणा, सारोळला म्हणा, पिंपळगावला म्हणा, ह्या लोकांना जे पैसे दिले तुम्ही त्या मीटरने आम्हाला पैसे द्यावे। तुमचं जे काम असेल ते तुम्ही तुमचं काम चालू करावं। जागतिक जल दिनानिमित्त सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावरील श्री स्वामी समर्थ घाट येथे कृष्णा नदीचं पूजन करण्यात आलं। कृष्णा महापूर नियंत्रण समितीनं जलपूजन कार्यक्रम आयोजित केला होता। दरम्यान अलमट्टी धरणाची उंची ही वाढवण्याविषयी गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। रुकरी इन्स्टिट्यूटनं धरणाची उंची वाढवू नये असा अहवाल दिलेला असून समितीनं शासनाकडे तातडीनं पावलं उचलून पूर परिस्थिती टाळण्याची मागणी केली आहे। जागतिक जल दिन आहे, त्यानिमित्तानं महापुराशी सामना देणारे आम्ही सर्वजण सांगलीच्या कृष्णा नदीवर स्वामी समर्थ घाट येथे जागतिक जल दिनानिमित्त कृष्णामाईचं जलपूजन आम्ही आज केलेलं आहे। आणि या निमित्तानं आम्ही अशी प्रशासन आणि शासनाला देव चांगली बुद्धी देव आणि सांगलीला महापूर न येऊ अशी विनंती करून कृष्णामाईला भाकणूक केलेली आहे। नदीला आज पूजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। पूजन करताना शासनाला बुद्धी देवो, शासनाला बुद्धी येवो या पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। कारण आता रुरकीचा अहवालसुद्धा या ठिकाणी उंची वाढवता येत नाही असं अलमट्टीला निवेदन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे मला वाटते शासनानं कुठंतरी आता या ठिकाणी हातपाय हलवावेत आणि या ठिकाणी पूर येऊ नये याची या ठिकाणी कोशिश लावावी।
मुंबईतील रोहित शेट्टीच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये 14वा आरोपी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती. यानंतर प्रदीपला न्यायालयानं 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदीप शर्मा याचे मुख्य आरोपींसोबत व्यावहारिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. एका मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. आज 14वा आरोपी म्हणजे गोलू पंडित उर्फ प्रदीप शर्मा याला अटक करण्यात आली. अटक करून त्याला आज रोजी मेहरबान सुट्टीच्या न्यायालयात प्रोड्यूस करण्यात आलं. स्व आरोपी ज्याला अटक करण्यात आली होती, सह आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या तपासात असं निष्पन्न झालं की गोलू पंडित हा सुद्धा दुसऱ्या आरोपींबरोबर सतत टचमध्ये होता. अकोल्यामध्ये 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सकाळी आढळल्यामुळे खळबळ उडाली. मृत मुलाचं नाव सर्वज्ञ निंबाळकर असून त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नाला इथं आढळून आलाय. सर्वज्ञ 19 मार्चला घरातून बाहेर पडलेला होता आणि त्याचा शोध कुटुंबीय आणि पोलिसांकडून सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडालेली आहे. मात्र अजून देखील त्याच्या मृत्यूचं कारण हे समजू शकलेलं नाही. तो हमारे पास पुलिस स्टेशन में कंप्लेंट आई थी कि बच्चा सुबह से मिसिंग है. तो जैसे ही रात को वो आए कंप्लेंट लेके तो हमने तुरंत टीम रवाना करी. सुबह माहिती मिली थी कि एक बच्चे की बॉडी पीकेवी में मिली है. तो उसके बाद हमने प्रॉपर इन्वेस्टिगेशन के बाद पता लगाया कि इसकी ही है और फिर इसके बाद पोस्टमार्टम के बाद हमें और जानकारी मिलने के बाद वी विल कंटिन्यू इन्वेस्टिगेशन. नांदेडमध्ये एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. भाग्यनगर पोलिसांमध्ये पीडितेनं तक्रार दिलेली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी एका मठामध्ये महाराज असल्याची माहिती मिळते. त्याचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते आणि त्यानंतर महाराजांना लग्नाला नकार दिला. महाराज आपली फसवणूक करत असल्याचं समजल्यावरती पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि आरोपीला अटक केलेली असून पुढचा तपास हा सुरू आहे. काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने त्याच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला. म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे. बीडच्या परळीमध्ये अल्पवयीन मुलीवरती एका 50 वर्षीय नराधमानं 2 वेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ही 10 वर्षाची गावातील एका किराणा दुकानदारानं त्याच्या दुकानामध्ये बोलावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन 2 महिन्यांनंतर दुसऱ्यांदा तिच्यावरती अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी बाराजी परांचाळला विरोधामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. करण्यात आल्याची घटना ही यवतमाळच्या बोध गावामध्ये घडली आहे. शिवानी पंकज जाधव असं मृत चिमुकलीचं नाव आहे. शेजारीच राहणाऱ्यांनी तिचं अपहरण करून हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. शिवानी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली आहे. पोलिसांनी बोध या गावामध्ये शोध मोहीम सुरू केली आणि यावेळी शेजारी राहणाऱ्या कैलास जाधवची चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यावरून पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. तेव्हा चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यामध्ये घरामध्ये आढळून आला. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली जाधवनं दिली आहे. या प्रकरणी 4घांवरती गुन्हा दाखल झालाय. अल्पवयीन मुलगी गावातून मिसिंग झाल्याबाबत गावातला अपहरण झाल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती. गावातील प्रत्येक घर झडती घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्येच नजीकचं मुलगीची मयत मुलगी झालेली आहे. तिच्या घराच्या शेजारीच्याच घरामध्ये अंतर्गत भागामध्ये पोट्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या 2 खोल्यांमध्ये एक मुलीचं पोत्यामध्ये ठेवलेल्या स्वरूपामध्ये प्रेत मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही मर्डर दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामध्ये 15 ते 20 पुजाऱ्यांकडून 2 भाविकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ हा समोर आलाय. 2 ते 3 पुजाऱ्यांकडून भाविकांच्या डोक्यामध्ये नारळ सुद्धा मारल्याचा व्हिडिओमधून समोर येत आहे. तर मारहाणीचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे.
वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील धनादेश चोरी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा समोर आलाय. तब्बल 5,58,000 रुपये 5 वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केल्याप्रकरणी महसूल सेवक केशव सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा मास्टर माइंड देखील तोच असल्याचं समोर आलंय. चोरी गेलेले धनादेश हे पुस्तिका काही दिवसांनी पुन्हा कार्यालयामध्ये आढळल्यामुळे संशय हा अधिक गडद झाला. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी असल्याची शक्यता ही व्यक्त होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. गोव्यातील वागातोर किनाऱ्यावरती फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपली कार ही थेट समुद्रामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न त्यांच्या अंगलट आल्याचं समोर आलंय. समुद्राचा अंदाज न आल्यामुळे या पर्यटकांची कार ही वाळूमध्ये रुतून बसली. त्यानंतर पर्यटकांनी आधी स्थानिक प्रशासनाशी किंवा क्रेनची मदत घेण्याऐवजी स्वतःचे प्रयत्न सुरू केले. दुसऱ्या एका कारला दोरी बांधून अडकलेली ही कार बाहेर खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला यश न आल्यामुळे अखेरीस जेसीबीची मदत घेऊन वाळूमध्ये रुतलेली कार ही बाहेर काढण्यात आली. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम परिसरामध्ये असलेल्या लक्षचंडी इमारतीमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून एका महिलेचा मृत्यू झालाय. इमारतीमध्ये एका घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्या अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं. भिवंडी तालुक्यातील कोनगाव इथं भंगार गोदामाला भीषण आग लागली. आगीमध्ये 2 भंगार गोदामं ही पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. गोदामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापड, प्लास्टिक आणि कागदाच्या वस्तू साठवलेल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार गावातील अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या दाखल झालेल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पालघरच्या उर्से परिसरामध्ये डोंगराला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वनसंपत्ती जळून खाक झालेली असून वन्यजीवांना देखील धोका निर्माण झालाय. प्राण्यांच्या शिकारीसाठी मुद्दाम आग लावल्याचा संशय हा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येतोय. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती भरधाव वेगानं जाणाऱ्या कारला भीषण आग लागली. रात्री 8:30च्या सुमारास कमाल अमरोही स्टुडिओजवळ या कारला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान कार चालक हा सुखरूप आहे. ठाण्यामध्ये येऊरमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील माकडांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलाय. आज पुन्हा एकदा मानेमध्ये बाण लागून जखमी झालेला माकड हा वनविभागाला आढळून आलाय. काही दिवसांपूर्वी असंच एक बाण लागलेला माकड वनविभागाला सापडलेला असल्यामुळे खळबळ उडालेली होती. तर दरम्यान वनविभागानं जखमी माकडावरती उपचार सुरू केलेले असून सीसीटीव्ही मार्फत मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येतोय. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागानं 3 पथकं ही तैनात केली आहेत. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या बैलगाडा शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते विदर्भातील बैलगाडा मालक आणि स्पर्धक हे मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले होते. शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जातं. यंदा या शर्यतीमध्ये 120 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या 717 पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. पात्र 6,971 उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेचे सामान्य अध्ययन आणि गोंडी भाषा हे दोन्ही पेपर संपताच उत्तरपत्रिका पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. उमेदवारांना आक्षेप आल्यास 24 तासाची मुदत देण्यात आलेली आहे. गडचिरोली शहरातील 14 केंद्रांवरती ही लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.